यवतमाळ शहरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। येणाऱ्या विधानसभा निवडणूक ही तुतारी चिन्हावर लढणार। मी माझ्या पक्षाची तिकीट मागितली आहे। शरद पवार यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यामुळे ही तिकीट मलाच भेटणार व मी विजयी होणार, असा ठाम विश्वास संदीप बाजोरिया यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे। मी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक शब्द मी पाळणार। यवतमाळ शहराची वाढती गुन्हेगारी ही संपवण्याचा 6 महिन्यात पुरेपूर प्रयत्न करणार, असे ते बोलले। मात्र राजकीय गुन्हेगारांची हिंमत वाढली असून स्थानिक आमदाराच्या घराशेजारी गुन्हेगार हमला करण्यास घाबरत नाही, त्यामुळे स्थानिक आमदारावर नागरिकांची नाराजगी आहे। येणाऱ्या दुर्गा उत्सव निमित्त शहर स्वच्छ ठेवण्याकरिता 50 ट्रॅक्टर स्वच्छतेकरिता लावले असून शहराला स्वच्छ व सुंदर शहर करण्याचा मानस आखलेला आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यवतमाळमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांना पार्किंग सुद्धा देण्यात प्रयत्न करील, असे ते बोलले। तसेच पार्किंग सुविधा शासनाला सुधारित करण्याचा आग्रह करणार, असे आमदार संजय राऊत द्वारा बोलण्यात आले। ज्वलंत विषय आहे शहरातले, आणि जे माझा जाहीरनामा आहे, अनेक लोकांचा समज गैरसमज आहे, किंवा कसं होणार, कोणत्या याच्यावर लढणार, ते स्पष्ट करायचं होतं की तुतारी ह्या चिन्हावरच लढणार आहे आणि मी त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे। पंजा आणि मशाल घरोघरी पोचले आहे। पंजा पहिलेपासून पोचून आहे आणि मशाल या लोकसभेत पोचली। माझा हा तुतारी चिन्ह घरोघरी प्रत्येक मतदारसंघात त्या प्रत्येक लोकांपर्यंत पोचला पाहिजे। आणि माझ्या जाहीरनाम्याचा जो एक विषय होता की गुन्हेगारी मुक्त भयमुक्त यवतमाळ, जो पहिलाच विषय आहे, त्याच्या प्रत्येक तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांना आल्यात आहे। 8 दिवसाआधी दिवसा डवड्या आमदाराच्या घरासमोर महाविकास आघाडीच्या एक प्रमुख घटक पक्ष काँग्रेसच्या तालुकाध्यक्षावर जीव घेणं हल्ला होतो। अजूनही 8 दिवस उलटले असले तरी अजूनही तो कशा प्रकारे झाला, कोणामुळे झाला, त्याची कारणं काय होती समोर आली नाही। अवस्थेत आहे का राजकीय होता की पूर्ववैस्मन्यातून होतं की अजून काय होतं। पालकमंत्री, आमदार, स्थानिक किंवा प्रशासन त्याच्यावर काही उत्तर देण्यास समर्थ आहे। 8 दिवस उलटूनही कोणतीही त्यांचं स्टेटमेंट आलेलं नाही। म्हणजे गुन्हेगाराची किंवा हे राजकीय गुन्हेगाराची किती म्हणजे हिंमत वाढली आहे। आमदाराच्या घरासमोर भर वस्तीत एवढं हजारो लोकांची वर्दळ असलेल्या दत्त चौकात सगळ्यासमोर हे जीवघेणा हल्ला होतो आणि कोणी बघ्याची भूमिका घेतात, कोणी सोडवायला जात नाही। म्हणजे किती दहशत आहे। या दहशतवादीला मी समाप्त करणारच। तुतारी या चिन्हावरनं यवतमाळमध्ये निवडून येऊन दाखवणार। तुतारीवर उमेदवारी मागितली आहे, माझा विश्वास आहे की मलाच भेटणार, तर त्यामुळे मी जात आहे। मी काही पंजावर किंवा मशालवर नाही मागत आहे। मी माझा पक्ष आहे, जरी हे 2 पक्ष महाविकास आघाडीत असले तरी मी तुतारी ह्याच चिन्हावर लढणार आणि ह्या चिन्हावर लढण्याची मी मागणी केलेली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ। राजू दादाला मुलगी झाली, हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। तू बोलली होती बरं का। आता मी तुला 5000 रुपये देणार आहे आणि पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये, आणि हो जेव्हा 7वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं? धन्यवाद बरं का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची